गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त पंढरपुरात श्री पुंडलिक राज व महादेव देवस्थान ट्रस्ट समस्त वतनदार कोळी समाज पंढरपूर यांच्या वतीनं महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त दीनदयाळ कोळी समाज मंगल कार्यालय पंढरपूर येथे महर्षी वाल्मिक प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं। तर यावेळी कोळी समाजातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य वाटप उपक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं। यावेळी श्री पुंडलिक राज व महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर अधटराव, उपाध्यक्ष अनिल भंगराव, सचिव उमेश संगीतराव, खजिनदार सतीश नेहतराव, विश्वस्त मारुती संगीतराव, सुरेश परचनराव, नितीन अधटराव, महादेव परचनराव, हनुमंत अभंगराव, मुकुंद नेहतराव, दत्तात्रय कांबळे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढगे, कोळी महादेव समाजातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, समाजसेवक यांच्यासह कोळी महादेव समाज बांधव उपस्थित होते।
संस्कार संजय पवार, संस्कार संजय पवार, श्रेयस गणेश बोर्ले, यानंतर माजी नगरसेवक सुरेश रेंद्राव यांच्या सेवाचे वाटावे श्रेयस गणेश बोर्ले, वृषाली उमेश संगीतराव, राजवीर वैभव फसलकर, रोहित सोमनाथ परसंडे, रोहित स्वस्ती सायनाथ आदटराव, स्वस्ती सायनाथ आदटराव, ज्ञानेश्वर संतोष अंकुशराव, पृथ्वीराज गणपत करकमकर, सिद्धार्थ सोनाली कोळी, अक्षता माने, साधना माने, हर्षदा लेंद्राव, महेश आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं आज आमच्या श्री पुंडलिकराज देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय बाबादादा आदटराव, आम्ही सर्व सहकारी विश्वस्तांनी या जयंतीचं निमित्त साधून आमच्या कोळी समाजातील जी मुलं आहेत 10वीला शिक्षण घेणारी पंढरपूर शहरातील जवळजवळ 55 विद्यार्थ्यांना आज आमच्या पुंडलिक देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी 10वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बोर्ड फी आज 700 रुपयाच्या घरात आहे. या विद्यार्थ्यांचं बोर्ड फी भरणं फार गरजेचं. आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहता गेली 2 महिने नदीला पुराची स्थिती असल्यामुळं आमचे नावाडी त्या ठिकाणी होड्या चालू शकले नाहीत. आमच्या माता भगिनी ज्या नदीच्या पात्रामध्ये वाळवंटात फुल विक्रेते नारळ विक्री करतात त्यांनाही त्या ठिकाणी रोजगार मिळाला नाही. अशा अडचणीच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला की ट्रस्टनं आमच्या 10वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ट्रस्टच्या वतीनं प्रत्येकी 500 रुपये ही शैक्षणिक अनुदान आर्थिक सहाय्य करावं. या समाजाचे सर्व प्रमुख अतिथी माननीय सायनाथभाऊ अभंगराव, माननीय लक्ष्मणभाऊ शिरसट, माननीय गणेश अंकुशराव, गणेश आदटराव, आपले लक्ष्मण तात्या धनवडे, या अरुणभाऊ कोळी, या सगळ्यांच्या उपस्थितीत आज ट्रस्टनं या शहरातील सगळ्या शाळांमध्ये 55 विद्यार्थी जे आमचे शिक्षण घेत आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावून या ठिकाणी जयंतीनिमित्त पूजन करून हा धनादेश दिलेला आहे. ट्रस्टच्या वतीनं आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. याही पुढं या ठिकाणी या सभागृहामध्ये अशाच प्रकारे ट्रस्टच्या वतीनं केवळ या ठिकाणी धार्मिक कार्य न करता समाजातील ज्या ज्या गरजवंताला या ठिकाणी ट्रस्टची या ठिकाणी मदत होईल, मग विद्यार्थी असतील, वृद्ध असतील, गरीब आपले बांधव असतील, अशा सगळ्यांना ट्रस्टच्या आमच्या घटनेनुसार निश्चितपणे वेळोवेळी आर्थिक सहाय्य केलं जाईल. मी पुन्हा एकदा ट्रस्टच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो. आदरणीय बाबा तात्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो की आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा विषय घेऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फी दिली. त्याबद्दल सगळ्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि जय वाल्मिकी आज सगळ्यांचं पुन्हा आजच्या या जयंतीनिमित्त स्वागत करतो आणि थांबतो.